नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असणार आणि मी पण मजेत आहो. तर मित्रांनो, आज होती होळी, पण आज माझा होळीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल, कारण की मला व्हिडिओ काढायला वेळ मिळाला नाही. कारण की दिवसभर होळीमध्ये कलर लावलो, थकलो आणि मोबाईल माझा घरीच राहायला गेला. त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढू शकलो नाही मित्रांनो. मी क्षमा मागतो तुम्हाला, पण माझ्या व्हिडिओचा थोडेफार मी फोटो एक मित्राकडून घेणार आणि ते तुम्हाला युट्यूबला दाखवणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आज तुम्हाला मला हे सांगायचं होतं की हे बघा, मिक्सर लावलेला आहे, त्याचा आवाज माझा तुमच्याकडे पोचतो नाही पोचला असा पुन्हा सांगतो मित्रांनो. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार होतो, खरंच काय व्हिडिओ काढू शकलो नाही, कारण की मी मोबाईल पाण्यामध्ये घेऊन आणि कशाने भिजल्यामुळे पाण्यात भिजून जाईल आणि मोबाईलची वाट लागून जाईल, त्यामुळे मी व्हिडिओ काढला नाही. आणि होळीमध्ये आणि कलर वगैरे खूप टाकायचे, कोणी पाणी फेकायचं, कोणी काय असं, त्यामुळे मी व्हिडिओ काढला नाही मित्रांनो. आणि रिया सोरा पण आज होळी खेळलेली मित्रांनो, थकून गेलेले ते बघा, आता थोडेफार बसले शांत मित्रांनो. मित्रांनो, खरंच माणसाची परिस्थिती कधी काय होईल, कधी काय होणार नाही सांगता येत नाही, अशा दिवस आलेले आहे मित्रांनो. उभ्या उभ्या लोक मरून आलेले, कसे कसे, आणि होळीच्या दिवशी गेलेले कोणी कसे असे असे, कधी कधी काय होईल सांगता येत नाही मित्रांनो. खरंच माणसाचा जीव एखाद्या खरंच एखाद्या कोंबड्या आणि जनावरांसारखा आहे, लगेच कोणी कापून टाकलाय तर मरून जाते कोंबडी. असे कधी काय होईल सांगता येत नाही मित्रांनो. जनावरांपेक्षा माणसाचं जीवन बेकार झालेलं आहे. माणसं जनावर असलं मेलं कसे फेकून देते, पण तसं आज माणसाचं जीवन बेकार झालं आहे. आणि आजच्या जीवनामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही, कारण आज ते इस्रायल आणि अमेरिका आणि इराण मध्ये एवढे हमले चालू आहे मित्रांनो. खूप बेकार वाटत आहे, कारण आणि हे बघून आज दिवसभर मी आज न्यूज बघत होतो. आज दिसतं त्या इराण आणि अमेरिकेचे जे युद्ध चालू आहे, इराण आणि इस्रायलचं ते बघत होतो. त्यामुळे आज मी पण व्हिडिओ पण बघितला आणि माझं मन एकदम हे झालेलं आहे. खरंच माणसाचं जीवन कसं आहे सांगता येत नाही मित्रांनो, खूपच बिकट आहे. आणि माणसाचं बोलतोय ना, गरीब परिस्थितीत आणि जगून आलेले, कसं आपण जेवतो, कसं खातो, कसं राहतो आपल्याला माहिती आहे, कसं आपलं जीवन आहे. तर मित्रांनो, खरंच मला हेच सांगायचं होतं. तर मित्रांनो, आम्ही होळी खेळलो पण व्हिडिओ काढला नाही, क्षमा मागतो तुम्हाला मित्रांनो. आमचा रियांश झोपलेला आहे, आता जसं उठलेला, थकला तो होळी खेळू खेळू दिवसभर. आणि सरा शाळेत गेली होती, सरा पण खेळली थोडीफार होळी आणि आता अभ्यास करते सोरा. मित्रांनो, आज कर आहे, मी आज कर बनवला, कारण की काल मंगळवार होता, त्याच्यामुळे मी चिकन वगैरे काही आणलं नाही मित्रांनो. आणि आम्ही खात पण नाही, माझी इच्छा झाली कधीतरी तर खातो मित्रांनो, नाही खात मी तसं जास्त. वर्षातून एखाद्या वेळेस खाल्लं तर खाल्लं, आम्ही चिकन खात नाही मित्रांनो. हो, तर मित्रांनो, मला हेच सांगायचं होतं, आज कर आहे. आता आज मी चिकन आणलेलं आहे, तुम्हाला दाखवतोय आज कसं बनवणार ते चिकन, तर बघूया. आणि होळी नाही खेळल्यामुळे तुम्हाला माझा व्हिडिओ नाही आला होळीचा खेळताना, तर मी आज तुम्हाला माझा व्हिडिओ दाखवणार आहे. थोडाफार जो आहे बी काढलेला, थोडाफार मित्रांकडून घेईल आणि तो फोटो वगैरे टाकणार आहे तो होळीचे. तर मित्रांनो, रंगपंचमी आम्ही खेळलोच नाही कोणी जास्त, मीच खेळलो एकटा आणि रिया स्वरा खेळलेली. अश्विनी वगैरे खेळली नाही, तिला आवडत नाही कलर लावणं बिलकुल. ते बोलतो तुम्ही पण खेळू नका मित्र, आणि कोणाला आवडतोय कोणाला नाही आवडत, आपली इच्छा असते मित्रांनो. कलर खेळणं मला आवडतोय, मस्ती करायला, नाचायला, उडायला, खूप एन्जॉय करायला खूप आवडतं मित्रांनो. तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंट मध्ये सांगा, आम्ही तुमच्याबरोबर एन्जॉय करू. नक्की नक्की सांगा. आमच्या रियान्सला पण आवडतोय खूप, उठला त्याच्यामुळे रियान्सला पण आवडतोय होळी खेळायला. रियांश आता मूड ऑफ आहे, झोपून आताच उठलेला रियांश, आता झोपून उठला रियांश. आणि सरा शाळेत गेली, ती सरा शाळेतून आली मित्रांनो. आणि आश्विनीला तर बिलकुल आवडत नाही खेळायला. तर मित्रांनो, आज आम्ही थोडं चिकन आणलेला, तसं अश्विनी थोडा चिकनाची तयारी चालू आहे मित्रांनो. बघा बघा, अश्विनीने काढून ठेवलेला मसाला आहे
हे टमाटरच हे काढून ठेवलंय, कांदे कापून ठेवले मित्रांनो, आणि इकडे थोडा भात शिजतोय. आणि आज आम्हाला थोडं बंद झालेलं वाटत, चला आज घरी सुट्टी आहे, तर चिकन वगैरे बनवूया थोडंफार म्हणून बनवतोय. तर मित्रांनो मला वाटलं थोडं आज मला ऑफ होती ना, तर म्हणून मी चिकन बनवून आणलं. अश्विनीला विचारलं आज चिकन आणू का, तशी अश्विनी बोलली हो घेऊन या, तर म्हणून मी आणलेलं ना. अश्विनीला बिलकुल आवडत नाही चिकन वगैरे, आणि होळी कलर वगैरे खेळायला कधीच नाही आवडत, आणि ती कधी खेळली नसेल. मी बघितलं लग्न झालं तेव्हापासून काय तिला इंटरेस्ट नाही एन्जॉय करण्यामध्ये. ती आपलं घर आणि मी बरोबर माझ्या घरातलं काम, तिला हेच आवडतं. तिला एन्जॉय करायला, डान्स करायला, याच्यात त्याच्यात काही इंटरेस्ट नाही आहे, आणि मला इंटरेस्ट आहे. तर मित्रांनो तिला कोणत्या घरात आपलं घर आणि आपलं घर बोलते आपलं काम भलं, अशी ती अश्विनी आहे. तिला नको, तिला नखरा नको, तिला म्हणणं मटकणं नको, काहीच नको. त्या आपल्या घरामध्ये असते, त्या कोणाच्या चौघात जाऊन बसणार नाहीये, तिला कोणाचे पटत नाही, आणि तिला खोटं बोलायला बिलकुल पटत नाही मित्रांनो. हे मी तिला लग्नापासून बघतोय. जर खोटं कोणी बोललं तर त्याची ती तिथंच काढून ठेवणार. एवढी गॅरंटी आहे. खरंच. तर मित्रांनो आज आम्ही चिकन आणलेलं, तर चिकन बनवूया, रात्री पोहूया कसं बनवतात. तर मित्रांनो चला तर सुरू करूया. आपल्या चिकन बनवायची तयारी चालू आहे, तर चला. आणि सराची मम्मी बोलते मी चिकन आणलं, आणि मला चिकनसाठी तिने मला चिकन मसाला सांगितला होता. तो चिकन मसाला मी विसरलो मित्रांनो. तर चिकन मसाला कुठे, चिकन मसाला कुठे आहे. बघितलं चिकन मसाला आणला तर नाही. तर ठीक आहे चला, तर जाऊ त्या बाजूची बस छोटस दुकान आहे जवळच आहे. तर सराला बोललो तू घेऊन ये चिकन मसाला, तर सरा आणतोय चिकन मसाला मित्रांनो. आणि आमची घरची कहाणी अशीच आहे मित्रांनो. सिद्धे सिंपल लोक आहे आम्ही, एकदम साधे भोळे. असं आमच्या मनामध्ये कधी हे नाही आहे, आणि म्हणून आम्ही आमच्या घरातल्या परिस्थितीनुसार तुम्हाला आमचे युट्यूब तुम्ही बघत राहता, आणि माझ्या परिस्थितीनुसार मी माझी व्हिडिओ बनवत राहतो. आणि माझी परिस्थिती अशी आहे मित्रांनो, खरंच मी दाखवत नाही जास्त माझं मोठेपणा ना काय छोटेपणा, जे आहे ते आहे मित्रांनो. आपलं जे खरं आहे ते सांगतो, पण मला पण खोटं बोललेलं आणि जो तर माझ्यावर फालतूही करत असेल तर मला पण राग येतो, आणि मी तिथंच त्याला शिव्या देऊन देईल असं माझा विश्वास आहे. कारण की मी कोणाच्या ह्याच्यात गेलो तर मी ऐकून घेईल, माझी चुकी नसेल तर मी कोणाचंच ऐकणार नाही मित्रांनो. माझ्यात पण थोडं आहे. तर मित्रांनो खरंच आज हेच सांगायचं होतं मला तुम्हाला. तर मी रंगपंचमी खेळलो, पण मी व्हिडिओ काढला नाही. मला खूप वाटतोय, मला पण वाटत होतं मला काही व्हिडिओ आपला रंगपंचमीचा व्हिडिओ काढा आणि मित्राकडे गेला पाहिजे होता म्हणून. पण मला खरोखरच आठवणच नव्हती. मी नुसतं त्या रंगपंचमीच्या याच्यात एकदम मग्न झालेलं होतं, आणि खेळण्यामध्ये उडण्यामध्ये. तर मित्रांनो खरंच, तर चला मला माफ करा मित्रांनो. पुन्हा अजून कधी पुढच्या होळीला आपण व्हिडिओ काढू, आणि माझे व्हिडिओ असे घेत राहील. माझ्या काही बोलण्यामध्ये काही चुकलं असेल तर ते पण मला सांगा, मी माझ्या बोलणं सुधरून घेईल मित्रांनो. तर चला तर आता चिकन बनवूया मित्रांनो. मी चिकन बनवतोय.